नमस्कार. तर इंद्रायणी या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की आतोबा जेवण करत असतात. शकुंतलासुद्धा तिथेच असते. मात्र शकुंतलाचं अजिबात लक्ष नसतं. ती कोणत्या तरी विचारात असते. तितक्यात तिथे इंद्रायणी येते आणि तिथे शेजारी अभ्यासाला बसते. तेव्हा शकुंतला तिच्याकडे बघतच असते. आता आतोबा इंदूला विचारतात की इंदू माय जेवायला येतेस? तेव्हा इंदू म्हणते की तुमचं जेवण झाल्यावर मी जेवते नंतर आत्यासोबत. शकुंतला घाबरत इंदूकडे बघत असते आणि ती हळूच आतोबाला म्हणते की मी सांगते तुम्हाला हिनेच काहीतरी केलंय. त्यावर आतोबा म्हणतात की सुशीले आता गप्प बस बघू, सारखं तेच बोलू नकोस. सुशीला म्हणते की तेच काय, एवढ्या खतरनाक बाई त्यांच्यासमोर कुणी पण असं चळाचळा कापतंय आणि त्या हिच्या पाया पडतील, स्वतःचं डोकं फोडून घेतील. केवढे अश्रू गाळले त्यांनी आणि स्वतःच म्हणाले की मी कपटी आहे, मी राक्षसनी आहे, मला नाही विश्वास बसत. मी सांगते तुम्हाला हिनेच काहीतरी केले. आता आतोबा म्हणतात की सुशीला गप्प बस म्हटलं ना. यावर सुशीला म्हणते की तुम्हीच गप्प बसा, मी विचारते तिला. आता सुशीला हळूच इंदूला आवाज देते. तेव्हा इंदू उठून उभं राहते. सुशीला घाबरत म्हणते की लांबू ना, तिथूनच बोल माझ्याशी. आणि ती इंदूला विचारते की मी तुझी आत्या आहे ना? इंदू म्हणते की हो. मग सुशीला म्हणते की मला काय नाही करायचं, आता मला खरं सांग बघू, तू मोठ्या बाईला काय केलं? इंदू म्हणते की कुठे काय केलं मी मोठ्या बाईंना? सुशीला म्हणते की उगाच खोटं बोलू नको, खरं सांगायचं, तूच काहीतरी केलंयस. तेव्हा इंदू म्हणते की अगं आत्या शपथ मी काहीच नाही केलं मोठ्या बाईंना. सुशीला म्हणते की आता एवढं तोंड करून उगाच खोटं नको बोलूस, तुझी सगळी गुणं मला माहिती आहेत, सांग काय केलंस. यावर आतोबा सुशीलाला म्हणतात की सुशीला जीव बघ तिचा, काय करणार आहे ती, आणि मोठ्या बाईने तिचं पाय धरलं म्हणजे असं समज त्यांना उपरती झाली. तुला कधी होईल असं याचीच वाट बघतोय मी. तू आणि त्या मोठ्या बाईंनी मिळून काही कमी छळलं नाही आहे लेकराला. सुशीला रागात म्हणते की आम्ही छळलं? हा दात दिसतोय ना, हिच्यामुळेच पडलाय आणि हिच्या करणीमुळेच पडलाय. आणि ती इंदूला म्हणते की इंदे खरं सांग काय केलंस, तुझं डोकंच फोडतंय नाही तर. तेव्हा इंदू तिथून घाबरून पळून जायला लागते. तितक्या तिथे मोठ्या बाई येतात आणि इंदूला पकडतात आणि रागाने सुशीलाकडे बघायला लागतात आणि म्हणतात की हे काय चाललंय सुशीले, हे काय आहे? सुशीला म्हणते की मोठ्या बाई आता या कार्टीमुळे कुणाकुणाला काय काय बघावं लागेल काय माहिती, असं म्हणून ती इंदूवर हात उचलते. तेव्हा मोठ्या बाई सुशीला ओरडत म्हणतात की अजिबात नाही करायचा असं, परत जर हिच्या अंगावर असा हात उचलशील ना तर याद राख. तेव्हा सुशीला म्हणते की अहो मोठ्या बाई हिच्यामुळेच तर तुम्हाला. मोठ्या बाई सुशीलाला शांत बसायला सांगतात आणि म्हणतात की एक शब्द जरी मुखातून वावगा काढलास ना तर याद राख, आता एकच पडलाय, उरलेले 31 पाडून टाकेन. हे ऐकून सुशीला घाबरून तोंडाला हात लावते. आता मोठ्या बाई इंदूला जवळ घेत तिच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवत म्हणतात की इंदू बाळा, परत जर हिने तुला मारलं ना तर लगेच मला येऊन सांगायचा. आतोबा आणि सुशीला मोठ्या बाईंकडे आश्चर्याने बघत असतात. आता मोठ्या बाई इंदूला विचारतात की काय खाल्लंस का गं? इंदू मान डोलावून सांगते की नाही. आणि तेव्हा मोठ्या बाई सुशीलाला विचारतात की काय गं खायला नाही दिलं हिला? तर सुशीला घाबरत सांगते की ते देतच होते मी. मोठ्या बाई म्हणतात की देतच होते आणि म्हणतात की राहू दे. आणि त्या इंदूला म्हणतात की तू चल बघू माझ्याबरोबर, मी देते तुला खायला. इंदू घाबरत म्हणते की नको राहू द्या मोठ्या बाई. आता मोठ्या बाई म्हणतात की राहू दे, अगं खीर केली छान, चल. इंदू म्हणते की नाही हो मोठ्या बाई, तिला नाही असं म्हणून जबरदस्तीने घेऊन जातात. आता आतोबा आणि सुशीला खूप आश्चर्याने मोठ्या बाईंकडे बघत असतात. दोघेही विचारात पडतात. आता सुशीला स्वतःशीच म्हणते की मोठ्या बाई अशा वेड्यावाने का वागायला लागल्यात. आता यानंतर आपण दुसरीकडे पाहतो की प्रेमनाथला सदानंद बुवांचा फोन येत असतो. प्रेमनाथ वैतागून म्हणतो की हा सदानंद काय मला पानाचा आनंद घेऊ देणार नाही, दुपारपासून फोन करतोय. आणि प्रेमनाथ रागाने फोन उचलतो. तेव्हा फोनवरती सदानंद बुवा म्हणतात की रामकृष्ण हरी विंजेजी. यावर प्रेमनाथ म्हणतो की विंजेजी नाही म्हणायचा, विंजे सरकार म्हणायचं आम्हाला. आता सदानंद बुवा प्रेमनाथला विचारतात की बरं विंजे सरकार, तुमचं व्यंकट महाराजांसोबत बोलणं झालं का? आणि त्या बालकीर्तनकार इंद्रायणी त्यांच्यासोबत येणार आहेत का? तेव्हा प्रेमनाथ म्हणतो की अहो व्यंकट महाराज दिग्रजगर हे खूप मोठे महाराज आहेत, त्यांच्या डेट्स तशा मिळणं शक्य नाही आहे. आणि काय हो तुम्ही ॲडव्हान्स दिला म्हणजे 4 दिवसातून 4 फोन करणार का आम्हाला? यावर सदानंद बुवा म्हणतात की नाही, गैरसमज करून घेऊ नका. काय आहे, आम्हाला तारीख कळली ना तर आम्हाला व्यवस्था करता आली असती, आणि कीर्तनासाठी ना एकादशीचाच दिवस घ्या. आता प्रेमनाथ थोडासा विचारात पडतो आणि त्याला आठवतं की व्यंकू महाराज प्रेमनाथला म्हणाले होते की कीर्तनासंदर्भातचा कुठलाही निर्णय यापुढे मला न विचारता घ्यायचा नाही. आता सदानंद बुवा प्रेमनाथला विचारतात की हॅलो विंजे सरकार, त्या दिवसाची वेळ कळली असते ना, म्हणजे सकाळ की दुपार? यावर प्रेमनाथ मात्र काहीच बोलत नाही.
आणि आवाज येत नसल्याचं नाटक करत फोन ठेवून देतो. तर दुसरीकडे आपण पाहतो की मोठ्या बाई इंदूला जेवण भरवत असतात. त्या इंदूला म्हणतात की खा. आता इंदू मात्र मोठ्या बाईंकडे बघत असते. तेव्हा मोठ्या बाई इंदूला म्हणतात की का गं, खीर आहे, विष नाही आहे, खा. तुझा विश्वास नाही आहे का माझ्यावर? इंदू म्हणते की तसं नाही आहे मोठ्या बाई. यावर मोठ्या बाई म्हणतात की मग खा बघू. मोठ्या बाई खूप प्रेमळ आवाजात इंदूशी बोलत असतात. आता हे सगळं नारायणी आणि गोपाळ दाराच्या आडून बघत असतात. ते सुद्धा खूप शॉक झालेले असतात. आता मोठ्या बाई इंदूला म्हणतात की बरोबर आहे म्हणा तुझं, मी कधी 2 शब्द तुझ्याशी प्रेमाने बोलले नाही आणि आता गोड गोड खीर खायला घालते. तुला आश्चर्य वाटत असेल ना? बरोबर आहे तुझं. तुझा विश्वास कसा बसला माझ्यावर? माझ्या रागाची जशी तुला सवय झाली ना तशी माझ्या मायेची पण सवय करून घे. आता इंदू थोडंसं इमोशनल होत म्हणते की मोठ्या बाई, तुम्ही जरा जास्तच माझ्यावर राग करायचा. माझं नावसुद्धा घेत नव्हता. आता मोठ्या बाई म्हणतात की इंद्रायणी आणि म्हणतात की बघ घेतलं की नाही तुझं नाव. इंदू आनंदाने मोठ्या बाईंकडे बघत असते. आता मोठ्या बाई इंदूला विचारतात की काय गं, चांगली झाली आहे का खीर? आणि म्हणतात की इंद्रायणी, तू ना खूप खोड्या करते, धांगडधिंगा करते आणि दंगा पण खूप करते. पण करायचा धांगडधिंगा, खोडकरपणा करायचा, दंगा आता लहान मुलांनी नाही करायचा तर मग काय मोठ्या बाई करणार आहेत का? असं म्हणून दोघी पण खूप हसायला लागतात. गोपाळ आणि नारायणी हे सगळं बघत असतात. आता गोपाळ नारायणीला म्हणतो की नारायणी ताई, चिमटा काढ बघू मला. तेव्हा नारायणी गोपाळला चिमटा काढते. आता गोपाळ खुश होऊन म्हणतो की अगं खरंच असं व्हायला लागले की. नारायणीसुद्धा खुश होऊन म्हणते की हो रे, साक्षात विठुरायाने मन परिवर्तन केलंय बघ आईचं. आता इंदू मोठ्या बाईंना म्हणते की मोठ्या बाई, खीर खूप छान झाले. गोपाळ म्हणतो की हे असं सगळं घडतंय, याच्यावर विश्वासच बसत नाही आहे माझा. असं वाटतंय हे सब मोह माया आहे आणि खरं काय खोटं काय ते काहीच कळत नाही झालं आहे. आता ही सिच्युएशन ही अशीच परमनंट राहील की टेम्पररी याचासुद्धा अंदाज नाही आहे मला. जाऊ दे, आता जाऊन झोपतोच मी, डोकं खूप जड झालं आहे माझं. असं उद्या सकाळी उठून बघतो सूर्य कुठून उगवणार आहे ते. असं म्हणून गोपाळ तिथून निघून जातो आणि नारायणीसुद्धा आश्चर्याने बघत बघत तिथून निघून जाते. आता मोठ्या बाई इंदूला जेवण भरवत असतात तेव्हाच प्रेमनाथ तिथे येतो आणि तो सुद्धा हे सगळं बघून खूप शॉक होतो आणि मनाशीच म्हणतो की पाठराखीनबाई आणि सासूबाई एकत्र, आणि थोडासा विचारात पडतो. तर दुसरीकडे आपण पाहतो की व्यंकू महाराजांना शकुंतलाचा फोन येतो. व्यंकू महाराज म्हणतात की शकुंतला बोल. आता शकुंतला व्यंकू महाराजांना म्हणते की अहो मला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे. आणि शकुंतला व्यंकू महाराजांना घडलेला सगळा प्रकार सांगते. आता हे सगळं ऐकून व्यंकू महाराज थोडेसे विचारात पडतात आणि शकुंतलाला म्हणतात की शकुंतला, अगं हे सगळं ऐकून माझं डोकं एकदम चक्रावलेच बघ. वहिनी हे असं म्हणाल्या? तर शकुंतला म्हणते की हो मोठ्या बाई, आपल्या मोठ्या बाई असं म्हणाल्या. व्यंकू महाराज म्हणतात की शकुंतला, तू माझी मस्करी नाही करत आहेस ना? शकुंतला म्हणते की अहो नाही हो, तुमची शपथ खरं सांगते. त्यांना म्हणे पहाटे विठुरायाने दृष्टांत दिलाय. आता व्यंकू महाराज आश्चर्याने विचारतात की काय दृष्टांत, आणि तो सुद्धा विठुरायाने? वहिनींना हे अगं कसं शक्य आहे? यावर शकुंतला म्हणते की विठुराया दृष्टांत देत नाहीत का हो? तेव्हा व्यंकू महाराज म्हणतात की नाही, देतो ना, आणि माणसंसुद्धा बदलतात. दोन्ही गोष्टींवर विश्वास आहे माझा. पण वहिनींना दृष्टांत ही गोष्ट काय माझ्या बुद्धीला अजून पटत नाही आहे बघ. आणि ते म्हणतात की बरं जाऊ दे, सोड. वहिनींना त्यांनी केलेल्या चुकीच्या गोष्टींची जाणीव झाली ना, हे सुद्धा खूप आहे. आणि ते म्हणतात की बरं मला जरा कामं आहेत, मी ठेवतो फोन. असं म्हणून ते फोन ठेवून देतात. आता व्यंकू महाराज विचारात पडतात आणि स्वतःशीच म्हणतात की वहिनी नेमकं हे कुठल्या हेतूने करतायत, विठुरायात जाणे. तर आता दुसरीकडे आपण पाहतो की मोठ्या बाई बसलेल्या असतात. तेव्हा तिथे प्रेमनाथ येतो आणि मोठ्या बाईंना म्हणतो की सासूबाई, अहो काय होतं तुम्ही आणि काय झालात? आता मोठ्या बाई प्रेमनाथकडे बघायला लागतात. प्रेमनाथ म्हणतो की विंजे सरकारला सगळ्यांचं सगळंच माहिती असतं, पण तुमचं काही यावर? मोठ्याबाई म्हणतात की जावई बापू बरे आहात ना? प्रेमनाथ म्हणतो की डोक्यात आहे ना शॉर्ट सर्किट झालं आहे आमच्या. सासूबाई आपण डॉक्टरकडे जायचं का? हे बघा, मनाच्या आजाराला पण इलाज असतो आणि तो वेळोवेळी नाही केला तर पुढे जाऊन खूप मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो. सासूबाई ऐका माझं. मोठ्याबाई म्हणतात की तुम्ही म्हणत असाल तर तुम्हाला घेऊन जाते डॉक्टरकडे. प्रेमनाथ म्हणतो की आमचं नाही बोलत हो सासूबाई, तुमचं बोलतोय. मोठ्याबाई म्हणतात की अहो असं का म्हणताय?
प्रेमनाथ म्हणतो की अहो वागणं बदललंय तुमचं. सासूबाई ती पाठ राखीन बाई, तिची साधी सावलीसुद्धा चालत नव्हती तुम्हाला आणि तिला मस्तपैकी तुम्ही प्रेमाने एक घास चिवचा एक घास काऊचा खाऊ घालताय. काय प्रकार आहे सासूबाई. तेव्हा मोठ्या बाई प्रेमनाथकडे बघून हसतात आणि उठून म्हणतात की बळी जाणाऱ्या बकरीला प्रेमाने खाऊ पिऊ घालतात, ऐकलंय ना. हे ऐकून प्रेमनाथ खूप शॉक होऊन मोठ्या बाईंकडे बघायला लागतो. आता मोठ्या बाई हसायला लागतात. प्रेमनाथ घाबरत म्हणतो की सासूबाई काय चालू आहे तुमच्या डोक्यात, आपल्या अंगलटी येईल हे असं काही करणार नाही आहे ना आपण. मोठ्या बाई म्हणतात की अंगलटी तर येणारच आहे आणि तेही तुमच्याच जावई बापू, तुमच्या चेहऱ्याचा रंग तर पार उडालाय. प्रेमनाथ घाबरत म्हणतो की सासूबाई तुम्हाला सांगतो त्या पोरीच्या बाबतीत तुमच्या मनात जे पण काही सूर आहे ना, त्यामुळे तिची कमी आणि तुमची जास्त भीती वाटायला लागली आहे मला. आता मोठ्या बाई म्हणतात की आता तुम्हाला कळेल की तुमच्या सासूबाई काय काय करू शकतात ते. आणि त्या म्हणतात की अहो जावई बापू झाला ना, आता घेतला ना ॲडव्हान्स. तेव्हा प्रेमनाथ म्हणतो की अहो 20,000 रुपये दिले ना तुम्हाला. मोठ्या बाई म्हणतात की हो दिले ना, आता कीर्तन होणार. प्रेमनाथ म्हणतो की केव्हा. अहो असं काही नाही होणार, आम्ही किती काही जरी केलं ना तरी त्या बातम्या सगळ्या व्यंकट महाराजांपर्यंत पोहोचतातच. आता ते काय म्हणतायत कीर्तन कॅन्सल करा आणि आम्ही काही कीर्तन करणार नाही. मोठ्या बाई म्हणतात की असं म्हणतायत का ते, ठीक आहे नका करू म्हणावं कीर्तन, तुम्ही नाही केलं ना तरी कीर्तन होणारच. आणि त्या हसायला लागतात आणि आजचा भाग इथेच संपतो. धन्यवाद.